नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी सर्वप्रथम सर्व या शहरवासियांना नवरात्राची शुभेच्छा देतो। या पुतळ्याचा लोकार्पण 2 दिवसापूर्वी झालं। पितृपक्ष चालू होतं म्हणून आम्ही माल्यार्पण केलं नव्हतं। आज शुभ दिनी या मीरा भाईंदरचे एकदम आपण सांगू शकतो प्रवेशद्वारवर वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा या महापालिकेने उभारलं। ज्यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली ते सर्वच देशवासियांचा अभिमानच आहे। या शहरामध्ये आमची इच्छा होती की काशी मीरावर जो पुतळा आहे तो भविष्यात तिकडनं मेट्रो जाणार आणि फ्लायओव्हर वरती असणार आणि पुतळा खाली असणं हे शोभनीय होणार नाही शहराला। त्याचवेळी विचार केला की हा नवीन पुतळा आपण बसवला पाहिजे आणि हा आता मुख्य द्वार होणार आहे, कारण इकडनं 6 रस्ते निघणार आहे। त्यावेळी डिंपल मेहताजी हे महापौर असताना मी प्रस्ताव मांडलं। 3 कोटी रुपयांच्या या पुतळ्याचं टेंडरला मंजुरी दिली। आज आम्हा सर्वांना आनंद होतोय, अभिमान होतोय की एकदम भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी विराजित आहे आणि ही मीरा महाराष्ट्राची शान तर आहे पण मीरा भाईंदरची शान सुद्धा आहे। आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आज आम्ही माल्यार्पण केलं। आमच्या नगरसेवकांनी, आमचे जिल्हा अध्यक्षांनी व या कार्यक्रमाला आमचे सर्व स्थानिक नगरसेवक उपस्थित होते, कारण की यामध्ये त्यांचंही मोलाचं योगदान आहे। मैं सबसे पहले नवरात्र की शुभकामनाएं सभी को देता हूं। हिंदू स्वराज्य की जिसने स्थापना की ऐसे छत्रपति शिवाजी महाराज जी को वंदन करता हूं। आज हम सबके लिए सौभाग्य की बात है कि मीरा भाईंदर के इस नाक के ऊपर छत्रपति शिवाजी महाराज का भव्य दिव्य पुतला का लोकार्पण 2 दिन पहले हुआ, लेकिन उस समय पितृपक्ष था इसलिए हमने माल्यार्पण नहीं किया। आज शुभ दिन है, नवरात्रि का पहला दिन है और हमारे में हिंदू के अंदर आज का दिन को शुभ माना जाता है। इसलिए हम सब भारतीय जनता पार्टी के हमारे जिला अध्यक्ष, नगर सेवक, माजी महापौर सभी माल्यार्पण करने आए थे और हम सब के लिए आज अभिमान का दिन है। छत्रपति शिवाजी महाराज देश का अभिमान है, महाराष्ट्र का अभिमान है, हर नागरिक का अभिमान है। और आज खुशी इस बात की कि मीरा भाईंदर में जो सबसे मेन प्रवेश द्वार है जहाँ पे 6 रास्ते बनने वाले, उस जगह पे छत्रपति शिवाजी महाराज का पुतला विराजित हुआ। ये पुतला इसलिए विराजित करना जरूरी था क्योंकि जो काशी मीरा हमारा जो नाक था और हमेशा छत्रपति शिवाजी महाराज के नाके के नाम से वो जाना जाता था, लेकिन वहाँ पे फ्लाईओवर और मेट्रो आ रही, इसके कारण पुतला जो है वो नीचे आने के कारण अशोभनीय होगा। और पुतला ये काफ़ी पुराना था, 1992 में या 3 में इसे विराजित किया गया है, तो काफ़ी लंबा समय हुआ है, उसकी अवस्था थोड़ी ठीक नहीं है। इसलिए मीरा भाईंदर में अच्छे पुतले की विराजित करना जरूरी था। तो हम सब सौभाग्यशाली हैं कि हम इस महान कार्य के निमित्त बने। काम तो हमने शहर में बहुत किए, वैसे ऐसे काम करना और छत्रपति शिवाजी महाराज के पुतलों को विराजित करना, इसके लिए पुण्याई लगती है। तो हम सब नगर सेवक की पुण्याई थी, इसलिए हम इसके अंदर निमित्त बने। साहेब, जो जुना पुतळा आहे त्याचं काय ते तिकडे जाणार आहे जुना पुतळा? नाही, तो कसं आहे की अजून त्यावर निर्णय झालेला नाहीये, प्रशासनाचा आता बॉडी नाहीये, पण महापालिका निर्णय घेतील। पण आमचं असं ठरलं होतं की त्या बाजूलाच आता रेल्वे स्टेशन येतं, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन आहे, कारण ते पुतळाचं वरून ब्रिज जाणारे खाली पुतळा असणं हे योग्य होणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे। आता प्रशासन त्याचं गांभीर्य निर्णय घेतील, कोणाची आस्था दुखू नये त्यामध्ये योग्य निर्णय घेतील। पण आमची सूचना अशी होती की तिकडे बाजूला छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन आहे, त्या स्टेशनच्या नाक्यावर आपल्याला तो विराजित करता येईल का किंवा अजून कुठे स्थलांतरित करता येईल का किंवा तिकडेच त्याला वेगळी जागा देता येईल का, ते आपल्याला निर्णय घेणं बाकी आहे।
शहरामध्ये युती धर्माचं पालन केलं नाही. शिंदे साहेबांनी स्वतःची बॅनरबाजी केली, पण देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो उठून होता. बघा, मी याच्यावर काही टीका टिप्पणी करत नाही. या शहरामध्ये अनेकदा अशा प्रकारचं घडलं गेलंय की भारतीय जनता पक्षाला डावललं गेलंय. या शहरामध्ये सिंहाचा वाटा भारतीय जनता पक्षात सुद्धा आहे, या शहराचा विकासामध्ये. आता जसं मी सांगितलं, यामध्ये महापौर डिंपल मेहता होते, अनुमोदक आणि सूचक हे भारतीय जनता पक्षाचे होते ज्यावेळी या पुतळ्याचं. पण मला या बाबतीत 1% का 0% राजकारण करायचं नाहीये. शिंदे साहेबांनी याचं अनावरण केलं, आमच्यासाठी अभिमानच आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते झाला, याच्यात काही चुकीचं नाहीये. भाजपला सुद्धा सोबत घेतलं असतं तर आवडलं असतं. बस. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा. नमस्कार. जय महाराष्ट्र.